चेक करणार आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे ती स्वच्छता केली की नाही आपण मॉनिटरला सकाळी सांगितलं होतं आणि आज त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण छान आलेले पण आहात. पण फक्त आजच्या पुरती स्वच्छता आहे का ही नाही. तर रोज असं स्वच्छ सर्वांनी स्वच्छ गणवेश आणि वैयक्तिक स्वच्छता सगळ्यांची छान असली पाहिजे आणि ती रोजच्या रोज नियमित असली पाहिजे. का? कारण स्वच्छता असेल तिथे आरोग्य वसेल तिथे. जर आपण स्वच्छ असू तर आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे. बरोबर. जसं आपली स्वच्छता तसंच आपण ज्या वर्गात बसतो त्या वर्गाची पण आपल्याला स्वच्छता पाळणं गरजेचं आहे की नाही. आज म्हटलं तुम्ही डबा खाल्ल्यानंतर कुणाचाही डबा सांडलेला मला दिसला नाही, चांगली गोष्ट आहे, छान आहे. पण रोज असं पाहिजे. बऱ्याचदा डबा सांडतो, पाणी सांडतं आणि मग वर्गात घाण होते, वर्ग अस्वच्छ होतो, मग आपल्याला झाडू घेऊन झाडावं लागतं, पुसावं लागतं, हो की नाही. तर रोज मात्र तसं करायचं नाहीये. आज जशी काळजी घेतली तशीच रोज इथून पुढेही काळजी घ्यायची आणि आपला वर्ग रोज स्वच्छ राहील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. घेणार ना तुम्ही सगळे? तुम्ही डबा खाण्यापूर्वी हात धुण्यासाठी काय वापरता? कोण कसलं सोप वापरता? वर्गात सोप आहे का? मग तुम्ही आणता ना. बरेच मुलं स्वतःकडे असंच हात धुण्यासाठी सोप वापरतात. हे बघा, याने हात स्वच्छ धुवायचे आणि मगच डबा खायचा आहे. जसं आपण घरी हँडवॉशचा वापर करतो की नाही, आपण घरी हात धुण्यासाठी स्वच्छ हँडवॉशने हात स्वच्छ करून मगच जेवण करतो. त्याचप्रमाणे शाळेतही हातांची स्वच्छता घ्यायचे, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवायचे आहे. त्यासाठी बरेच मुलं असं सोपचा वापर करतात. आणि आता आमच्या मुलांनी स्वच्छतेसाठी कोणकोणती काळजी घेतली आहे तर असे छान स्वच्छतेचे बोर्ड बनवलेले आहेत. या ज्यांचे आहे त्या मुलांनी या आता स्टार्ट. छान. तुझं चल का इकडे हे बघायची हे अशी आहे. हा चल बोल. स्वच्छता असेल जिथे आरोग्य वसेल तिथे. स्वच्छ भारत आदर्श भारत. ह्या स्वच्छतेचा ध्यास प्रगतीचा. निसर्गाचे नियम पाळा, प्लास्टिकचे वापर टाळा. स्वच्छ गाव सुंदर गाव. स्वच्छता असेल जिथे आरोग्य वसेल तिथे. आपल्या जीवनात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. आपण सर्वांनी व्यक्तिगत स्वच्छता ठेवायला हवी. दररोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, नियमितपणे नांगरे कापणे इत्यादी स्वच्छतेच्या चांगली सवय. प्रत्येकाने लावून आपण सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ही आपली जबाबदारी आहे. स्वच्छ भारत अभियान हे आपल्या देशातील स्वच्छतेचे महत्त्वाचे एक अभियान आहे. आपले देश स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छतेचे उपक्रम समजून घ्यायला हवे. धन्यवाद. व्हेरी गुड. छान. यशस्वीने स्वच्छतेची माहिती किती छान सांगितली बघा. आणि अशाच प्रकारे आमच्या विधीने सुद्धा स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारी ही माहिती छान अशा प्रकारे लिहून आणलेली आहे. ही सगळ्यांनी सकाळी मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहे.
याप्रमाणे सर्वांनी नियम पाळायचे आहेत. नियम कुणासाठी असतात? बरोबर. आपण आपल्यासाठी हे नियम पाळायचे आहेत आणि स्वच्छता राखायची आहे. आता एक फोटो